अच्छा अच्छा अच्छा। हम्म। हाँ। अच्छा अच्छा अच्छा। मैडम। मतलब किम, मतलब ये कोई दूसरा प्रॉक्टर आ रहा है, यूरोपियन प्रॉक्टर आ रहा है, ये बोल रहे मैम। हो इसकी जगह? अच्छा 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 अच्छा। ओ, ओके। ठीक है। वो सीए चलेगा तो ठीक है, काम लोग चलेगा फिर लोडिंग में तो सर्वजण जॉईन होत आहेत. 1-2 मिनिटं वाट पाहूया आणि आपला वर्ग सुरू करूया. ओके मॅडम. ओके. काय नाव तुझं? ऋत्विक नाव आहे. ऋत्विक. अच्छा. कोणत्या स्कूलमध्ये आहेस तू? आणि कॅपिटल कॅपिटल पब्लिक स्कूल. गुड. आणि कोणत्या स्टँडर्ड मध्ये आहेस? दुसऱ्या दुसऱ्या स्टँडर्ड मध्ये. गुड गुड. दुसऱ्या स्टँडर्ड मध्ये. हा. तरुष. नमस्ते मॅम. नमस्ते काय मॅम. म्हणते? नमस्ते. कितवीत आहेस तू तरुष? सेकंड. सेकंड मध्ये आहेस. अरे वा, छान. पण 1-2 मिनिटं वाट पाहूया आणि आपल्या वर्गाची सुरुवात करूया. लॉक करा. नमस्कार. नमस्कार. जॉईन होत आहेत ना सगळे? हो हो. होत आहेत. हम्म. लिस्ट आहे ना, स्टुडंटची लिस्ट? हो हो आहे. हा, ती काढून ठेव म्हणजे मग लक्षात. हम्म. मी एक काम करते, मी कॉम्प्युटर मधनं जॉईन करते. सगळ्यांनी आपापली नावं लिहून घ्या जॉईन करताना. तुमच्या स्क्रीनचं नाव, जे जे नाव आहे ते नाव लिहा. मुलांनी स्वतःची नावं लिहा. Recording in progress. Recording in progress. Recording in progress. Recording in progress. अरे वा, अनिशा. जुने चेहरे पाहिले की छान वाटतं. हो. सगळे अनिशा. पहिल्यांदा जॉईन झालेत का? की कोण होता आधीपासून? आधीपासून स्वरा, अनिशा, जान्हवी. हा. ऋत्विक, इरा.
हा सगळेच होते. आणि सगळेच. हे टीसी ज्वेलरीला रिनेम करा. मॅम आजच्या दिवस हे केलेलं आहे ते अकाउंट. नेक्स्ट टाइम करायला हा नाही रिनेम करता येईल ना आता. होते का? होतं होतं मग काय. हो पण चालेल. तुमच्या पार्टिसिपंट मध्ये जायचं, हा हा. तुमच्या नावावर क्लिक करायचं ओके तिथे टीसी ज्वेलरीवर, आणि तिथे जाऊन रिनेम करता येतं पहा. ओके, जस्ट 1 मिनिट बघतो मॅम. तीन डॉट आहेत ना, 3 डॉट वर करा. एक पिन आणि रिनेम दोन गोष्टी येतात बघा. 3 डॉट्स आर देअर. जस्ट 1 मिनिट. चेक. तर आता प्रार्थना कुणाकुणाला येते? अरे वा, छान माझा पाठ. हा जे ते ते बोल. जमत नाहीये का? हे बघा तीन तीन जमलं मॅडम, जमलं. रिनेम करून त्याच्या नावाने. पार्थ, दिनेश, तनुष. ओके. तर ठीक आहे, झालं मॅम. थँक्यू. चालेल, ठीक आहे. आयुष, हो ना, आयुष जाधव. छान. हा पहिल्यांदाच येतोय का? आयुष, तू पहिल्यांदाच येतोय का वर्गामध्ये? अगोदर ते लास्ट इयरच्या अगोदर होतो एक 1 इयर, त्यानंतर लास्ट इयर गॅप पडलेला होता. अच्छा, लास्ट इयर गॅप होती का? बरं बरं, ठीक आहे, चालेल. हा आयुष, आपण पहिले प्रार्थना घेऊया, त्याच्यानंतर आपण आपल्या वर्गाची सुरुवात करणार, हो ना? संपदा मॅडम सांगा कुणाला म्हणायला सांगायची. कोण म्हणणार प्रार्थना? सुरुवात कोण करणार आज? एक एक कडवं म्हणायचं. हा, पहिलं कडवं इरा, दुसरं कडवं मग तनु, ऋत्विक म्हण. ऋत्विक दुसरं कडवं म्हण. ऋत्विक. हा येतं ना दुसरं कडवं? येस हा. आणि तिसरं कडवं कुणाला येतं? तनुषला येतं का तिसरं कडवं? बरं, मग इरा पहिलं कडवं म्हणेल, ऋत्विक दुसरं कडवं म्हणेल, आणि तनुष तिसरं कडवं म्हणेल. चला सगळ्यांनी छान बसा, हात जोडा, आपण प्रार्थना म्हणतोय. हा इरा अनम्यूट कर. हीच अबोची प्रार्थना रहेच अबोची मार्गरे. हीच अबोची प्रार्थना रहेच अबोची मार्गरे. बारसारी बारसाशी बारसा सब वागरे. हीच अबोची प्रार्थना. दुसरं कडवं ऋत्विक म्हणतो ना. धर्म जाती म्हण ना. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष साली संपुटे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगुटे. अनपुना पसरो बजावन शुद्धतेचे चांगले. मानसाने मानसाशी मानसा सब मागणे. हीच अबोची प्रार्थना. गोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी. सूर्य सत्याचा उद्या गवेल आहे खातरी. तोवरी देई आम्हाला कार्यांचे जागणे. माणसाने माणसाशी सास्म वागणे. हीच आमची प्रार्थना. होवताली दाटला लाभले आयुष्य चितके. ते जगावे चांगले. पाऊले चालो पुढे ते थांबले जे संपले. एक ना जो श्वास आता तो पिना तू पणा नागणे. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. हीच आमची प्रार्थना. छान, खूप छान.
पण आता मला थोडंसं याच्यात तुम्हाला सांगायचं आहे की आपल्याला प्रार्थना म्हणायची आहे, ती कशी असावी? शुद्ध असावी, हो ना? तर आपण बऱ्याच ठिकाणी चुका केल्या. तर आता मी याची लिंक, ऑडिओ लिंक पाठवेल. हा, ज्यांनी आज प्रार्थना म्हटली त्यांनी पुन्हा एक वेळा ती ऑडिओ लिंक करून ऐकायची आणि म्हणून बघायची, आणि बाकीच्यांनी पण सोबत म्हणून बघायची. या तिघांनी म्हटली आज, पुढच्या वेळी दुसऱ्या तिघांना म्हणायला लावणार आहे. ठीक आहे? तर आपल्याला जे उच्चार आहेत ते शुद्ध आणि स्पष्ट हवेत. ठीक आहे? तर काही काही ठिकाणी चुका झाल्या, आता त्या मी काही आता सांगत नाही, तुम्ही पुन्हा ऐका आणि पुढच्या वेळी आपण बघू. ओके, ठीक आहे? तर मॅडम तुमची ओळख करून द्या. माझं नाव संपदा सावे आणि आता हा मोठा गट जो आहे हा आपला क्लास दर शनिवारी 7 ते 8 असेल. सगळ्यांनी वेळेत जॉईन व्हायचंय आणि आपण शिकूया. आज पहिलाच दिवस आहे तर आपण एकमेकांची ओळख करून घेऊया. तर तुम्ही प्रत्येकाने सुरुवातीला स्वतःचं नाव, तुम्ही कुठे राहता, बँगलोरमध्ये कुठे राहता किंवा महाराष्ट्रात कुठे राहता, ते तुम्ही कोणत्या शाळेत जाता, कोणत्या स्टँडर्ड मध्ये म्हणजे कोणत्या इयत्तेत आहात, आणि दुसरं तुमचं छंद काय आहेत किंवा तुमच्या हॉबीज काय आहेत ते सांगायचंय. पहिलं कोण सांगणार? फर्स्ट. सगळ्यांनी व्हिडिओ ऑन ठेवा. पार्थ. हा, छान, चालेल. पहिला कोण स्वतःची ओळख करून देणार सगळ्यात पहिलं? मी ऋत्विक. सांग ऋत्विक. मी मी बँगलोर मध्ये राहतो. बँगलोर मध्ये जक्कुरी यलहंका बँगलोरला, आणि आणि मी कॅपिटल पब्लिक स्कूल मध्ये आहे. माझं सेकंड स्टँडर्ड आहे आणि मी 7 वयाचा आहे. आणि मग हॉबीज काय आहेत तुझ्या? नाही ते तिकडे जातात नाही, तिथं सोडतो म्हटलं. ऋत्विक, तुला काय काय करायला आवडतं? हॉबीज काय आहेत तुझ्या? मला खेळायला आवडतं आणि काय खेळायला आवडतं? कार रेस. बर, ठीक आहे. कार रेस म्हणजे काय? तू कार चालवतोस की काय? तो कार चालवतो. 5 कारची रेस करतो. बर, ठीक आहे. अजून काय खेळायला काय आवडतं अजून? अजून स्नेक अँड लॅडर, लुडो. छान, खूप छान. एखादं गाणं वगैरे काही म्हणता येतं का? मराठी गाणं वगैरे माहितीये का काही? आठवून ठेव. हा, ठीक आहे, माहिती आहे. व्हेरी गुड. चला आता आपण, हा, दुसरा कोणी हात वरती केलेला? आयुष. आयुष, सांगतोस तू? हॅलो मॅम, माझं नाव आयुष आहे. पहिले मी बँगलोर मध्ये राहत होतो, आता मी ठाण्यामध्ये शिफ्ट झालोय. आणि माझ्या स्कूलचं नाव डीजे एज्युकेशन कॅम्पस नाव आहे. किती वर्गात शिकतोस? 3री मध्ये. आणि काय अजून काय माझा हॉबी आहे सायकलिंग रेस करायला, अजून स्केटिंग करायला. स्केटिंग करायला आवडतं. छान, खूप छान. आणि सायकलिंग रेस कुणासोबत करतो? माझ्या मित्रासोबत. मित्रांसोबत. छान. आता अद्वेश. अवधेशने हात वर केलाय. अवधेश, सांग तुझी माहिती. अद्वेश नाव आहे त्याचं, अद्वेश. अच्छा, अद्वेश. ओके. माझं नाव, मी बँगलोर यलहंका मध्ये राहतो. मी इंटरनॅशनल स्कूल मध्ये पढ़तो. शिकतो. मी माझ्या व्यक्ती 4थी आहे. मला खूप खेळायला आवडतं.
माझा खूप छंद काय आवडतं, काय खेळायला आवडतं? मला नवीन लोकांशी मैत्रीण करायला आवडतं. वेल, अच्छा, तुझा छंद आहे, ठीक आहे. अं, तनुष. माझं नाव आहे तनुष. मी राहतो बनशंकरी थर्ड स्टेज. मी अभ्यास करतो JSS पब्लिक स्कूल मध्ये आणि मी सेकंड स्टँडर्ड आहे. आणि माझा हॉबी आहे सायकलिंग वा, छान. आणि स्केटिंग आणि अरे क्राफ्ट. अरे वा, आयुषला पण स्केटिंग आवडतं, आयुषला पण सायकलिंग आवडतं. छान. आणि श्लोकास म्हणाला पण. श्लोक पण म्हणायला आवडतात. छान. आपण नंतर ठीक आहे, मग तनुष श्लोक म्हणेल, ऋत्विक गाणं म्हणेल, ठीक आहे. आयुष, तुला काय येतं रे? तुला काय येतं का म्हणता? नाही. बरं, ठीक आहे, आपण ऐकूया यांचं. आता कोण? इरा. इरा, अनम्यूट कर. माझं नाव वीरा आहे. मी हैदराबादला राहते आणि माझं शाळेचं नाव श्री विद्यारण्य इंटरनॅशनल स्कूल आहे, किस्मतपूर. आणि मी श्री विद्यारण्यमध्ये आणि मी पहिलीत मध्ये पहिलीत. आणि मला आवडतं भरतनाट्यम. हा, छान, खूप छान. तुला येतं का काही मराठी गाणं वगैरे? हा. बरं, थोड्या वेळाने ऐकवायचं, ठीक आहे. ठीक. कोण? तनुष झाला, ऋत्विक झाला. आता कोण सांगणार? कुणाला सांगायचंय स्वतःबद्दल पटकन? स्वरा. माझं नाव स्वरा आहे. मी चौथीला आहे. माझं शाळेचं नाव आहे लॉरेन्स हायस्कूल. मी बँगलोरमध्ये राहते. मला स्विमिंग करायला आवडते, टेनिस खेळायला आवडते आणि सायकलिंग. अरे वा, छान. तुला काय येतं का गाणं वगैरे किंवा एखादं गोष्ट वगैरे सांगता येते का? गाणं येते. बर, थोड्या वेळाने आपण घेऊया. आता कोण सांगेल? अद्वैत झाला, आयुष झाला, पार्थ. अनम्यूट कर. मला गोष्ट पण येते. बरं, ऋत्विक थोड्या वेळाने, ठीक आहे. आता आपण पार्थचा विचारूया. पार्थ, अनम्यूट कर. होत नाहीये का? बरं, तोपर्यंत फिगर आउट कर. झालं. गुड मॉर्निंग मॅम. माझं नाव पार्थ आहे. मी नागपूरमध्ये राहतो. मी 6th स्टँडर्ड मध्ये आहे. स्कूल मध्ये आहे. माझी एक मिनिट. संपदा मॅडम, मला को होस्ट करू? हा, एक मिनिट. चालेल. हा, पार्थ, एक मिनिट, ऐकू नाही आलं काही. तनुष, थोडासा म्यूट कर स्वतःला. हा, पार्थ. हा, बोल. सकाळ. माझं नाव पार्थ आहे. मी नागपूरमध्ये राहतो. माझ्या स्कूलचं नाव सेंट विन्सेंट पलोटी स्कूल आहे. मी 6th स्टँडर्ड मध्ये आहे. माझी हॉबी क्रिकेट आहे. व्हेरी गुड, छान. तुला मराठी विषय आहे का शाळेत मग? हो. तुला येतं काही कविता वगैरे? कविता येते? तू 6th स्टँडर्ड मध्ये आहे, तुला मराठी लिहिता वाचता येतं? ठीक आहे, चालेल. तर जान्हवी. हा. माझं नाव जान्हवी अक्षय महाजन. मी बुरहानपूर MP मध्ये राहते. माझं शाळेचं नाव नेहरू मॉन्टेसरी सिनियर सेकंडरी स्कूल. मी 10 वर्षाची आहे. मी 5th स्टँडर्ड मध्ये आहे. आणि काय माझी करतो? हॉबी
आर्ट क्राफ्ट आणि टायक्वांडो करायची आहे. किती मस्त. वा वा वा. तर सेल्फ डिफेन्स मस्त. स्वतःची सुरक्षा तू छान करू शकतेस. टायक्वांडो मध्ये किती काय बेल्ट असतात का काही? हो असतात. लेवल असते. किती वर्ष झाले तू शिकतेय? 6 महिने झाले मला शिकताना. अरे वा, छान. चालेल. आता एक सांगा मला, कुणाकुणाला हिंदी आहे शाळेमध्ये? सगळ्यांनाच आहे. त्यामुळे आपल्याला मराठी लिहायला वाचायला काहीही त्रास होणार नाही, हो ना? ठीक आहे. जवळपास सगळ्यांनाच आहे हिंदीला. हो, तेच दिसते नाही. काही जणांचं वेगळं थर्ड लँग्वेज वेगळी असते. तनुषने सांगितलं का? झालं तनुष तुझं? तनुष झालं. सांग आता तू सांग. तनुष अनम्यूट कर. काय तुला काय म्हणायचं होतं, गाणं की काय? श्लोका. श्लोक म्हणणार होता आपण. श्लोक म्हणूया. म्हण. या कोण्य तुषार हार धवळा, या शुभ्रवस्त्र अनिता, या वीरावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर पृथ्वी वेदै सह पूजिता, सामागंतु सरस्वती भगवती विशेष जाड्यान्पः, त्वमेव माता पिता त्वमेव बन्धु सखा त्वमेव विद्यारिणं त्वमेव सर्वं मम देव. असतो मा सत्कमया तमसो मा ज्योतिर्गमया विद्युर्मा अमृतं कमया. ओम शांती शांती शांती. सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु भवतु मे सदा. ब्रह्ममुरारिसुराजितलिङ्गं निर्भरभाषितशोभितलिङ्गं दक्षिणवेत्त्वनिनाशकलिङ्गं प्रणमामि सदा शिवलिङ्गं. सुरवरपूजितलिङ्गं सुरवरपुष्प सदा शिवलिङ्गं परमात्मलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं. झालं. धन्यवाद. त्यात एक श्लोक म्हटलास ना तो, विद्यारंभम करिष्यामी, तर कोणाला म्हटलं माहितीये तुला? कोणी सांगणार? कोणासाठी होता तो श्लोक? कोणत्या देवतेला म्हणतो आपण तो श्लोक? सरस्वती. सरस्वती. शाबास. सरस्वती ही कसली देवता आहे? अभ्यासाची. अभ्यासाची किंवा देवतेची, विद्येची देवता आहे. मग जेव्हा आपण अभ्यासाला सुरुवात करतो किंवा कुठलंही ज्ञान मिळवायला सुरुवात करतो, तेव्हा सगळ्यात प्रथम आपण सरस्वतीची प्रार्थना करतो. त्याच्यात आपण म्हणतो ना, विद्यारंभम करिष्यामी, म्हणजे आम्ही विद्येचा, ज्ञानाचा, अभ्यासाचा आरंभ करत आहोत, सुरुवात करत आहोत. तू सदैव आमच्यावर प्रसन्न राहा, आम्हाला ब्लेस करत राहा, म्हणजे आम्ही जे काही ज्ञान मिळवू त्याच्यात आम्हाला यश मिळेल, सक्सेस मिळेल. तर गाणं कोण म्हणणार होतं? तू नेक्स्ट श्लोका म्हणू. आता आपण गाणं म्हणूया. स्वराला गाणं म्हणायचंय. मग तुझा नंतर घेऊ, चालेल तनुष? मॅम. हा, कोण बोलतंय? मॅम मी संध्याकाळी श्लोक बोलू. हा, स्वराचं गाणं झालं की मग तुझं श्लोक घेऊया, ठीक आहे? मग त्याच्यानंतर तुम्ही गाणं म्हणणार नाही, मी गोष्ट सांगू. हो हो, चालेल चालेल. आज आपला पहिलाच दिवस आहे ना, त्यामुळे आज आपली ओळख आणि तुमच्या कला सादर करणं हे सगळ्यात पहिल्यांदा घेऊया. म्हण स्वरा, कोणतं गाणं म्हणतेस? चंदा राणी. म्हण. चंदा राणी कागद दिस थकल्या वाणी. चंदा राणी कागद दिस थकल्या वाणी. चंदा राणी
शाळा ते घर, घर ते शाळा, आम्हा येतो कंटाळा. रात्रभर तू चालसी, रात्रभर तू चालसी, दिवसा तरी मग कोठे निजसी. चंदाराणी चंदाराणी, कागद दिस थकल्या वाणी. चंदाराणी वारा वादळ 56 वेळा, थारा नाही आभाळा. वारा वादळ 56 वेळा, थारा नाही आभाळा. मन कसा गडी तू तोल राखीसी, कसा गडी तू तोल राखीसी, पुढती पुढती पाय टाकीसी. चंदाराणी चंदाराणी, कागद दिस थकल्या वाणी. चंदाराणी काठी देखील नसते हाती, थोडी नाही विश्रांती. चढसी कैसी कशी उतरसी, चढसी कैसी कशी उतरसी, निळ्या डोंगरी अखंड फिरसी. चंदाराणी चंदाराणी, कागद दिस थकल्या वाणी. चंदाराणी वाडा घरकुल घर नाही, आई नाही अंगाई. वाडा घरकुल घरटे नाही, आई नाही अंगाई. म्हणूनच का तू अवचित दडसी, म्हणूनच का तू अवचित दडसी, लिंबा लिंबा मागे जाऊन रडीसी. चंदाराणी चंदाराणी, कागद दिस थकल्या वाणी. चंदाराणी. झालं. छान. आता आपण काय करूया, एकमेकांसाठी टाळ्या वाजवूया. हा, सगळ्यांनी टाळ्या वाजवणार स्वरासाठी. छान. मॅम नेक्स्ट मी म्हणू का आता? म्हण चल. सगळे प्राणी वर्ल्डचे आणि हत्ती. एकदा एक वर्ल्ड मध्ये सगळे प्राणी राहायचे. ते एक दुसऱ्याचे मित्र होते. पण एक हत्ती होता, तो त्यांच्यासोबत राहायचा आणि खूप दूर राहायचा. पण तो जो लॉयन होता, तो सगळ्यांचा मित्र होता. तो त्या एलिफंटकडे रोज जायचा, त्याला बोलवायला, आपला फ्रेंड बनवायला. पण तो हत्ती इतका चूप होता की तो त्याचा कधी फ्रेंड बनायचाच नाही. तर एकदा त्या लॉयननी टायगरला सोडलं त्या फ्रेंड बनायला. तर हत्ती म्हणाला की तुम्ही माझ्याकडे येऊ नका, मला तुमचा मित्र बनायचा नाहीये. तर टायगर म्हणाला की पण लॉयननी सोडलंय मला, लॉयनचा तर करणं, तो किंग ऑफ द जंगल आहे. पण तरी हत्तीने काही ऐकलं नाही. मग तो वापस गेला. त्याने वापस पाठवून दिलं त्या टायगरला त्या लॉयनकडे. मग तो म्हणाला की मलाच जायला लागेल आता. त्याचा लॉयन गेला. तो लॉयन म्हणाला की तू आपला मित्र काय नाही बनत आहे. तो म्हणा की लास्ट टाइम तू मला मारलं होतं, त्याच्यामुळे तुझा मित्र बनत आहे. बाकी तुम्ही मला लास्ट टाइम खूप मारलं होतं सगळ्यांनी, त्याच्यामुळे मी तुझा मित्र नाही. मग लॉयन म्हणाला की आम्हाला लास्ट वॉर्निंग घेऊन दे, तू आमचा मित्र बनवून जाणं. मग एलिफंटला त्याची दया आली. मग ते सगळे तो पण त्यांचा मित्र झाला. त्याचं घर जे दूर होतं त्यांनी कोणाला तरी देऊन दिलं आणि त्याचं नवीन घर शिफ्ट केलं जवळ. आणि मग तो पण त्यांचा मित्र झाला.
छान. मग मित्र बनण्यासाठी काय कुठल्या गोष्टींची आवश्यकता आहे सांगा बरं. चांगला मित्र कोण असतो? कोण चांगला मित्र बनेल? तुमचे मित्र कसे आहेत सगळ्यांचे? चांगले. चांगले आहेत हो ना. मग काय करतात मित्र तुमचे? तुम्हाला कुठे काही अडचण आली तर मदत करतात की नाही? माझे सगळे मित्र माझ्यापेक्षा लहानच आहे. हो, पण तरी पण तुझ्यासोबत खेळतात ना. हो. हा, मग म्हणजे मग तुमच्यासोबत खेळतात, तुमच्यासोबत गोष्टी शेअर करतात. माझा त्या सगळ्यांना आपण बेस्ट फ्रेंड माझा तो एक बेस्ट फ्रेंड तो तो 5 वर्षांचा आहे. तो माझा व्हेरी बेस्ट फ्रेंड आहे. छान. मग तू त्याला मित्र म्हणून मदत करतो काही कुठल्या गोष्टीमध्ये त्याला काही गरज असली तर? मदत करतो करतो. ना. ठीक आहे. तर हो. मग आपण आपण कुणाचे छान मित्र बनतो कुणी किंवा आपलं कोणी छान मित्र बनतं कसं कसं असतं ते? जे एकमेकांना छान मदत करतात ते एकमेकांचे चांगले मित्र बनतात हो ना. हो. हा, तर आताची ऋत्विकनी जी गोष्ट सांगितली त्यातनं आपल्याला तेच कळलं ना. ठीक आहे. आता इरा इरा गाणं म्हणते ना. इरा गाणं म्हणते, आठवून ठेवलं का? श्लोक म्हणते. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतः केशराशाय गोविंदाय नमो नमः. छान. पुढचं येतं का अजून? करचरण कृतम वसुदेव सुतं देवं हंसचारूबरधरं देवकी परमानंद कृष्णा वंदे जगद्गुरु. अजून पण आहे. अठती पुष्पा संकाशम हात धूप यशोद्वितं रत्नगंगं केयूर कृष्णा वंदे जगद्गुरु. छान. इरा एक जानवी छानस तुला हे छान सांगते मी. तू म्हणतेस खूप छान, पण आता पुढच्या वेळी थोडे शुद्ध उच्चार करायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. आईकडून पुन्हा एक वेळा छान ऐकून घ्यायचं, पुन्हा शिकायचं. जिथे जिथे उच्चार अशुद्ध आहे तिथे तिथे शुद्ध उच्चार करायचे. हा, ठीक आहे. हा, चालेल. हे चला. गाणे आपण श्रीकृष्णाला म्हणतो. हो, बरोबर. श्रीकृष्णासाठीच म्हटलेलं तिने. कृष्णम वंदे जगद्गुरुम हो ना. अं, जान्हवीने हात वर केला होता. काय म्हणणार आहेस तू जान्हवी? मी श्लोक जान्हवी. म्हणू. म्हण. अभिषाचा पण हँड रेज आहे, आद्वेशचा पण हँड रेज आहे नंतर. ठीक आहे. हा, हो. सगळ्यांना बोलायला मिळणार आज. प्रत्येकाने बोलायचं आज. हो. ओम श्री गणेशाय नमः. नारदोवाच प्रणम्य शिक्षा देवं गौरी पुत्रं विनायकं भक्तावास स्मरे नित्यं अनर्थ सिद्धे प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं च तृतीयं कृष्णपिङ्गाक्ष गजवक्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं ततस्कं नवमं भालचन्द्रं च दशमे तु विनायकम् एकादशी गणपती द्वादशी तु गजाननं द्वादशी तानि नामानि त्रिसन्ध्याय पठे नरं न च विघ्नं भयतस्य सर्वसिद्धिकरी प्रभु विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्र मोक्षार्थीं लभते गतिं जपे गणपती स्तोत्रं षड्भिर्मासे फललभे संवत्सरेण सिद्धिश्च लभते नात्र संशयः अश्वत्थो ब्राह्मणो यस्य लिखित्वाय समर्पये तस्य विद्या भवे सर्वा गणेशस्य प्रसादतः इति श्री नारद पुराणे संकटनाशनम महागणपती स्तोत्रम संपूर्णम. खूप छान जान्हवी, खूप सुंदर. फक्त थोडी घाई नाही करायची. शांतपणे आणि छान मन शांत करून म्हणायचं. असं आपल्याला काही कुठे ट्रेन वगैरे पकडायची नाहीये हो ना. शांत मनाने आणि म्हटलं की उच्चार पण छान स्पष्ट येतात. हा, ठीक आहे. मस्त. पाठांतर एकदम छान आहे तुझं. कोण आहे आता? अनिशा. अनिशा
काय अनिशा ड्रेस आहे पाटील. अनिशाचा? अनिशा नंतर अद्वेश तयार राहा हा. अद्वेश मॅम तुला विचारणार. हा अनिशा अनम्यूट कर. मॅम अनिशाने इंट्रोडक्शन दिलं नव्हतं की सांगितलंच नाही तिने. हा तिला जरा इंट्रोडक्शन द्यायचं होतं. बोल. हा ते इंट्रोडक्शन पण दे अनिशा तुझं. हो अनिशाचं राहून गेलेलं. अनिशा अगं बोल ना. हा बोल इंट्रोडक्शन आणि तू काय म्हणणार आहे दोन्ही पण. माझं नाव अनिशा आहे. मी बँगलोर मध्ये आहे. मी 3rd स्टँडर्ड मध्ये आहे. मी फ्रँक अँथोनी पब्लिक स्कूलला जाते आणि मला आर्ट अँड क्राफ्ट आणि कुकिंग करायला आवडतं. कुकिंग, अरे वा. काय काय आवडतं कधी कुक करायला? काय कोणतं स्पेशल बनवतेस तू? काय काय आवडतं सांग ना. तू सांग नाही तर लागायचं नाही. शेवपुरी. काय बनवते? शेवपुरी, सँडविच. अरे वा. शेवपुरी मस्त. चालेल. मग पुढच्या रविवारी अनिशाकडे शेवपुरी पार्टी. काय हो येऊ का मग? हा आम्ही येऊ घरी तुझ्या? चालेल ठीक आहे. तू काय म्हणणार आहेस का? सध्या नाही. आठवण ठेव काही येत असेल तर, एखादी गोष्ट वगैरे सांगायची असेल तर. ठीक आहे. चला अद्वेश. अद्वेश. श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुन सुधारी वरण रघुवर बिमल जसु जो दायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या दे मोहि हरहु कलेश विकार। जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर रामदूत अतुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संति कंचन बरन विराज सुबेसा कानन कुंडल कुंचित केसा हाथ वज्र ध्वजा विराजे काने कूचित मेरु साजे शंकर सुमन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन विद्यावान गुणी अति चातुर राम काज करे बैको आतुर प्रभु चरित्र सुनिबे को रसिया राम लखन सीता मन बसिया सूक्ष्म रूप धरि सिंह चिकी धावा विकट रूप धरि लंक जरावा भीम रूप धरि असुर सहारे रामचंद्र के काज मारे लाल सजीवन लखन जियाए श्री रघुवीर हर शिवर लाए रघुपति कीन्ही बहुत बड़ाई तुम मम प्रिय भरतहि सम भाई सहस वदन तुम लोच लागे अस्तहि श्रीपति कंठ लगावे संताधिक ब्रह्मादि मुनीसा नारद सारद सहित ईसा जम कुबेर दिखपाल कहाते कई कोरित कई सकेत कहाते तुम उपकार सुग्रीव ही किया राम मिलाए राजपत दीन तुम रोमंत्र विभीषण माना लंकेश्वर वै सब जग जान सहस्त्र जो जल फल भानु लियोताई मधुर फल जान प्रभु मुद्रिका मीलु मुख माही जल जेलांग जय अचरच नाई दुर्गम काज के जेते सुखमय नुग्रह तुमरे तेते राम दुलारे तुम रखवारे हो तना आज्ञा बिनु पैसारे सब सुख लहर तुम्हारी सरना तुम रक्षत का तू को डरना आपन तेज समारो आप तीनों लोक हांकते कापे भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुना नासे रोग हरे सब पीरा जब निरंतर हनुमत बीरा संकट ते हनुमान छुड़ावे मन क्रम वचन ध्यान जो लाग सब पर राम तपस्वी राजा तिनके काज सकल तुम साजा और मनोरथ जो कोई लावे सोई जीवन पल पार चारों जुग परताप तुम्हारा है प्रसिद्ध जगत जोगियारा साधु संत के तुम रखवारे असुर निकंदन राम दुलारे अष्ट सिद्धि नौ निधि के दाता असबल वीर जानकी माता राम रसायन तुम्हारे पासा सतार हो रघुपति के दास तुम्हारे भजन राम को पावे जन्म जन्म के दुख बिसरावे अंत काल रघुबर जाय जहाँ जन हरि भक्त कहाय और देवता चित्ता धरे हनुमत से सर्व सुख करे संकट कटे मिटे सब पीरा जो सुमरे हनुमत बलबीरा जय 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 हनुमान गोसाई कृपा करो गुरुदेव की नाई
जो सब बार पाठ कर कोई छूटे बंदी महासुख होई। जो ये पढ़े हनुमान चालीसा होय सिद्धि सादी गौरी। तुलसीदास सदारि चेरा कीजे मात हृदय माडेर। पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप। राम लखन सीता सहित हृदय बसु सुरभूप। श्री राम जय राम जय जय राम। 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 वा, अरे वा, पूर्ण हनुमान चालीसा पाठ आहे तुझी रे. खूप छान. हा, चांगलं पाठांतर आहे. पुढच्या आणि काहीतरी मराठीतलं पण बघून ये. ठीक आहे. हा, छानस एखादा श्लोक. पार्थ, तुला काय एखादी कविता वगैरे येते का? तुला 6व्या वर्गाचं पुस्तक, मराठीचं पुस्तकात काही कविता आहे का एखादी? आता काही शाळेत चालू आहे का? देवाचा गजानन महाराज. मॅम गजानन महाराज काय म्हणतोस? श्लोक. किती वेळा श्लोक आहे का? बरं, म्हण, चालेल. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सचितानंद भक्त प्रतिनानंद शेगाविवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. बरं, छान छान. अजून कोण राहिले? कोण म्हणायचं आहे अजून? आयुषने कोणाला हात म्हणायचं आहे? आयुषने हात वर केलंय. आयुष म्हण. आयुष काय बोलतो? बोल ना. अनम्यूट अनम्यूट करता येतं का तुला? त्याला करता आलं, कर केलं. कर. बोल. शुभम करोति कल्याणम आरोग्य धनसंपदा शत्रुवृत्ति विनाशाय दीप ज्योती नमस्तुते. पुढं त्याच्या पुढचं येतं थोडंसं कुणाला? बोल ना. दिवा दिवा दीपक येतं ना तुला? दिवा दिवा दीपकान कानी कुंड मोठिया दिवा लावला दिवापाशी माझा नमस्कार शेवटपाशी. छान. आता हे शेवटचं लक्ष्मी इथं घाई घाई. दे माझे आठवून म्हण, आठवून म्हण, हळू म्हण, हळू म्हण. एक लक्ष्मी नाही. सांग ना मग थोडंसं. बरं, काय हरकत नाही. छान, जेवढं म्हटलं तेवढं छान म्हटलंस. चांगलं पण म्हटलंस. पुढच्या वेळी असं घाईघाईचं नाही म्हणायचं, थोडंसं छान शांतपणे म्हणायचं. सगळ्यांनी लक्ष द्या. शांतपणे आणि स्थिर स्थिर आवाजात बोललं की जास्त चांगलं म्हटलं जातं सगळं. ठीक आहे. तर अजून कोणी राहिलंय? कोणाला अजून म्हणायचंय? अनिशा, तू म्हणतेस? अनिशा, शोधलं काही? मागच्या वर्षी एखादी कविता नाही झालेली का? कविता काय घेतली का एखादी मध्यम गटात? डराव डराव कविता होती का ग? नाही, यावर्षी आहे. पार्थ, तुला सुलभ भारतीचं 6व्या वर्गाचं सुलभ भारतीचं पुस्तक आहे का रे? चला आपण थोडस हे घेऊया. मराठी महिने वगैरे कुणाला माहिती आहेत का? आठवतात का? रिव्हिजन घेऊया एक थोडीशी. मॅडम, त्यांना सिलेबस पण सांगायचा होता ना, कोणता सिलेबस आहे ते सांगू काय? ते काय झालं, आता परीक्षासाठी पण सिलेबस आलेला आहे ऍक्च्युली. हा हा हा, तर सध्या या क्लासचं सांगून दे. चालेल, आहे का तुझ्याजवळ? हा, आहे. आपल्याला सिलेबस मध्ये अंकगणित आणि सामान्य ज्ञान आहे. त्यामध्ये 1 ते 10 अंक तुम्हाला लिहिता पण आले पाहिजेत आणि बोलता पण आले पाहिजेत. हा, लक्षात ठेवायचं. 1 ते 10 अंक लिहिता आणि बोलता दोन्ही आले पाहिजेत. त्यानंतर 1 ते 100 अंक बोलता आले पाहिजेत.
अस्खलित न अडखळता 1 ते 100 अंक. त्यानंतर आपली गणिती चिन्ह, जी चिन्ह तुम्ही मॅथ्स मध्ये वापरता ना, अधिक वजाबाकी, ती सर्व चिन्ह. मराठी महिने, चैत्र वैशाख ते मराठी महिने पूर्ण आले पाहिजेत सगळे. आठवड्याचे वार आपल्याला करायचे, एक वचन अनेक वचन. त्यानंतर आकार, मराठीतून आकार, नाती, म्हणीवरून गोष्टी आणि काही छोटी छोटी सोपी सोपी गणितं आपल्याला करायची आहेत. ठीक आहे, कोणाला काही शंका आहे, काही विचारायचं आहे, अजून काही आहे सिलेबस विषयी? आलं लक्षात सगळ्यांच्या? यातलं त्यांना 1 ते 50 मध्यम गटात झालेलं आहे, हो ना? सगळ्यांना 1 ते 50 लिहिता वाचता येतं? लिहिता येतं का? हा, लिहिता येतं पण बोलता नाही येत. लिहिता येतं पण बोलता नाही येत का बरं? लिहिता आलं की बोलता पण आलं पाहिजे ना. उच्चार करायचे, अजून काय करायचंय? 30 पर्यंत येतात का? चला घेऊया यांचे अंक घेऊया आज, मग होऊन जाईल. अंक घेऊया, चालेल. आता तो. आपण आणि घेऊया रोल नंबर प्रमाणे. ठीक आहे, मॅम पहिला बोला, कोण मॅम बोलतोय? हा, काय म्हणतो ऋत्विक? मॅम मागच्या मॅमनी जे बोललं ना ते ते 1 to 1 to 10 ते 1 ला to 10 ते मला 20 पर्यंत येतं. व्हेरी गुड, चालेल. तर तुझा नंबर येईल, तुझा टर्न येईल तेव्हा म्हणायचं. हा, आता सगळ्यांनी सध्या मॅम म्यूट करा. हा, बोल, कोण मॅम बोललं? हा, बोल मॅम आयुष. 1 ते 30 येतो. लिहून अजून बोलून. हा, आज बोलूनच घेऊया, लिहून नंतर बघू. ठीक आहे. हा, तर आज बोलून दाखवा. ज्यांना जिथपर्यंत येते तिथपर्यंत बोलून दाखवा. चालेल, ठीक आहे, म्हणून दाखवा. बाकीच्यांनी म्यूट करा. हा, आयुष चल सुरू कर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. छान, खूप छान. चालेल, तू म्यूट करून घे. मी म्हणू का? थांब, मी नावं देणार आहे प्रत्येकाचे. टर्न आला की म्हणायचंय, मध्ये अनम्यूट नका करू. अद्वेष, अद्वेष म्हण, जितके येतात तितके म्हण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. छान, 30 पर्यंत येतात. छान. त्याच्यानंतर कोण आहे अद्वेष नंतर? अनिशा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 चौपन, 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 80. अरे वा, खूप छान. चला, 20च नंबर फक्त पुढचे करायचे राहिले अनिशाचे. चालेल, नंतर अनिशा नंतर कोण आहे? आयुषचं झालं ना म्हणून. हा, इरा. इरा अनम्यूट कर. हा, चला सुरू करा. चैत्र वैशाख अगं, ज्येष्ठ चैत्र वैशाख नाही,
1 2 3 4 1 2 3 4 5 6 7 6 8 नाही 6 नाही 6 6 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. व्हेरी गुड. ठीक आहे, तेवढंच येतं, नो प्रॉब्लेम. मस्त. इरा नंतर कोण आलं? जान्हवी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. 20 पर्यंत आले. खूप छान. पुढचा प्रयत्न करतेस का? येतात का पुढचे? बरं, ठीक आहे. पार्थ म्हण चल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 46 46 48 49 50 49 ठीक आहे, 52. छान. तुला कुठपर्यंत येतात तसे? 100 पर्यंत? बरं, ठीक आहे, आपण 50 पर्यंत घेऊयात, कारण आपला वेळ थोडासा कमी पडतोय. बाकीच्यांना द्यायचा मला चान्स. ऋत्विक म्हण. अनम्यूट कर. हा, म्हण पटकन. 1 1 2 3 4 5 6 7 8 10 11 12 13 14 15 16 17 20 19 20 21 22 23 34 25 27 28 एक मिनिट 21 22 23 24 24 25 27 26 28 26 27 27 28 29. 29 30 छान, 31 खूप छान. नाही, बस तेवढंच पुरे आहे सध्या. ठीक आहे. स्वरा म्हण, किती येतात म्हण बरं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. छान, खूप छान. आता कोण राहिलं? हा, तनुष. म्हणा तनुष. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 27 28. हा, बस बस बस, ठीक आहे. 1 मिनिट, ठीक आहे. आपण 30 पर्यंत घेऊया. मग आता सगळ्यांना एक थोडस गृहकार्य द्यायचं का? सगळ्यांना लिहिता येतात ना? 1 ते 10 पर्यंत अंक लिहिता येतात सगळ्यांना? तर ज्यांना 1 ते 30 पर्यंत लिहिता येतात त्यांनी 1 ते 30 पर्यंत लिहा. आणि सगळ्यांनी आज एक सूचना महत्वाची, प्रत्येकाने मराठी भाषेसाठी आपल्या वर्गासाठी एक वही वेगळी ठेवायची, पेन्सिल पेन घेऊन बसायचं. ठीक आहे. हा, तर होमवर्क देऊया संपदा मॅडम यांना. 1 पासून 30 पर्यंत लिहायचं. हा, बोला. मॅम बोल.
बोल बोल आयुष. मॅम मला 1 to 100 नंबर्स येतो मराठी मध्ये बरं लिहायला. ठीक आहे, मग तुला लिहायला येतं, तू प्रयत्न कर. मग 1 ते 30 पर्यंत लिहून पाठवा सगळेजण. तुला ज्यांना व्यवस्थित लिहिता जमतंय आणि बोलणं म्हणून दाखवता येणार आहे त्यांनीच फक्त 100 पर्यंत वगैरे लिहा. 1 ते 30 पर्यंत मात्र सगळ्यांनी लिहून काढा. ठीक आहे. मॅम मी 20 लिहू का? हा 1 ते 20 आणि 30 पर्यंत लिही ना, काय हरकत नाही. आलं ना तुला थोडंफार म्हणता आलं ना? लिहिलं तर आणि थोडं उच्चाराकडे पण लक्ष द्या, कारण तुम्हाला ते येतात बोलता, पण थोडे उच्चार स्पष्ट हवे. हिंदीपेक्षा मराठीचे उच्चार थोडे वेगळे असतात. आपण 1 2 3 नाही म्हणत, 1 2 3 म्हणतो. तर गृहकार्यामध्ये ते लिहिता लिहिता उच्चाराकडे पण लक्ष द्या. आधी बोला, वाचा आणि लिहा. लिहायला यांना 1 2 असं लिहायला तुम्हाला लिहून घेतलंय ना मागच्या मध्यम याच्यामध्ये 1 2 असं लिहिता येतं ना तुम्हाला शब्दांमध्ये? की फक्त आकडे सांगूया आकडे यावेळेला? येतात का? मी एक शेअर करते एक स्क्रीन पटकन. ठीक आहे, बघूया. मॅम मला लिहिता तर येतं 100 पर्यंत. मला खूप लिहिता येतं मला, पण इंग्लिशचं कॉपी करून मला लिहिता तर येतं मराठीमध्ये, पण मला तितकं बोलता येत नाही. लिहिता तर येतं. इतकं बोलता येत नाही. बरं ठीक आहे, आपण एक काम करूया. लिहिता बघू दे मला, आकडे तुम्हाला नाही सांग. लिहायला येतं फक्त. असं लिहिता येतं का सांगा मला, म्हणजे मग मी म्हणजे आपल्याला कळेल. थांबा 1 मिनिट. सारखं येऊ काय होतंय माझं? आज झालं का? 1 सेकंद, मी शेअर करते स्क्रीन. हा मॅडम, गेल्या क्लासमध्ये ना अक्षरात पण लिहून घेतलेलं आहे सरांनी. हा तेच बघते मी, यांना कसं जमतं का. ठीक आहे, 20 मी ते पर्यंत घेतलं होतं, 20 पर्यंत. एक सेकंद. रोज होमवर्क येत राहील का? रोज होमवर्क? हा बरं, मी 1 मिनिट मी याच्यामध्ये शेअर करते. ठीक आहे, ग्रुपमध्ये शेअर करते. मला आता इथे दिसून नाही राहिला कुठे गेला माझा तो स्क्रीनशॉट. ते मॅडमने शेअर केलेलं बघून कॉपी करा आणि हा थांबा 1 मिनिट, मला जमलं तर बघते. मग पुढच्या शनिवारी आपण थोडस सामान्य ज्ञान, काही शब्द, परिच्छेद, वाचन असं घेऊया. हा मी पाठवते. ठीक आहे, मी स्क्रीन मी पाठवते याच्यावर. त्याच्याप्रमाणे तुम्ही लिहून बघा, तसं लिहिता येईल का तुम्हाला. ठीक आहे, कारण आता मला ते याच्यामध्ये जमून नाही राहिलं, याच्यामध्ये येत नाहीये माझ्या मोबाईल मधलं स्क्रीन शेअर मध्ये. काय माहिती कुठे प्रॉब्लेम झाला आता. चालेल, तर सगळ्यांना आता कुणाच्या आईने सांगितलं की त्यांना लिहिणं शिकवलेलं आहे? म्हणजे 1 समोर ए आणि क असा लिहायचा, ते येतं का लिहिता सगळ्यांना? हो मॅडम, हो अक्षरात सांगितलं होतं. इराची हा मग आहे. चालेल. मग बघतोय बघा, 30 ज्यांना 20 पर्यंत लिहिता येईल त्यांनी 20 पर्यंत लिहा. ज्यांना 30 पर्यंत लिहिता येईल त्यांनी 30 पर्यंत लिहा. बस तेवढंच, आता जास्त होमवर्क नाही. मी कोण बोल? पूर्ण 100 पर्यंत लिहू शकतो. मला लिहिता हो येतं, पण ऍक्च्युअली मला ते बोलता नाही येत, पण लिहिता येतं. चालेल, तू मग लिहून काढ, मग आपण बोलायचं पण शिकून घेऊ. ठीक आहे. लिहिता आलं की बोलता पण येणार. हा चालेल. चला, आपला वर्ग आता बरोबर 8 वाजले आहे. आपण पुढच्या वर्गात भेटू. पुढच्या वर्गात आज मी सबस्टिट्यूट म्हणून आलेले आहे तुमच्या वर्गात. मला बघायचं होतं सगळेजण कसे छान अभ्यास करतात. माझं नाव स्मिता ढोले आणि मी जेव्हा जेव्हा येईल तेव्हा तेव्हा पुन्हा भेटेन तुम्हाला. संजीवनी मॅडम आहेत तुम्हाला वर्गाला, दुसऱ्या टीचर, आणि संपदा मॅडम आणि संजीवनी मॅडम तुम्हाला शिकवतील. ठीक आहे. तर भेटूया पुढच्या वर्गात. शुभरात्री सगळ्यांना. शुभरात्री सगळ्यांना. होमवर्क लक्षात ठेवा. होमवर्क थोड्या वेळाने संपदा मॅडम टाकतील ग्रुपवर, त्याच्याप्रमाणे लक्ष ठेवा आणि करून टाका पटकन होमवर्क. आजच कम्प्लीट करा किंवा उद्या कम्प्लीट करा. आज शेवटचा दिवस आहे, म्हणजे आज उद्या तशी सुट्टी आहे, वीकेंडच आहे. ठीक आहे, तर होमवर्क कम्प्लीट करा आणि शक्य झालं तर फोटो काढून ग्रुपवर पाठवा. चालेल. किती पर्यंत सांगितलं होमवर्क? 1 पासून 30 पर्यंत.
ठीक आहे. मला वाटलं की तुम्ही पण आम्हाला शिकवणार आहे. बरं, मी येणार पुन्हा मॅम पुन्हा. ठीक आहे, मध्ये मध्ये. मॅम कोण बोलतंय? हा, मी मी 1 to 100 देऊ नंबर मराठीमध्ये. चालेल चालेल. लिहिता लिहिता तर लिही. चालेल. लिही, ओके, लिही. ठीक आहे. हा, चालेल. चला भेटूया मग. चला, संपदा मॅडम, शुभरात्री सगळ्यांना. मॅडम शुभरात्री. शुभरात्री मला चला, सगळ्यांना. चला सगळ्यांना बाय बाय. सगळ्यांना शुभरात्री. बाय. मी